इन्स्टिट्यूट तर्फे स्वागत करतो आजच्या रिअल इस्टेटच्या वेबिनारमध्ये. रिअल इस्टेट हा असा फील्ड आहे, एव्हर ग्रोईंग फील्ड आहे. याच्यामध्ये अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज आहे. इंडियाची डिमांड वाढते. इंडियामध्ये आज नवीन नवीन हाऊसिंग प्रोजेक्ट्स येत आहे, कमर्शियल प्रोजेक्ट्स येत आहेत. रिअल इस्टेट लँडची पण जमिनीचे व्यवहार पण खूप जास्त होत आहे. पण इव्हन इनफॅक्ट कोविड मध्ये सुद्धा बघितलं की सगळे बिझनेस ठप्प झाले, बट रिअल इस्टेट हा असा बिझनेस होता की दॅट वॉज ऑलवेज ग्रोईंग. मग वर्क फ्रॉम होम मुळे हाऊसिंगच्या डिमांड्स वाढल्या असेल किंवा कमर्शियल आता पुन्हा ओपन अप होतं तर कमर्शियलच्या डिमांड वाढत आहे. सो असं बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस फ्लो आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये खूप काही बिझनेस करता येईल. आणि जे नवीन लोक येतात ऍज अ ब्रोकर, ऍज अ कन्सल्टंट किंवा जे एक्सपर्ट्स आहे, इन्व्हेस्टर असेल, सो या सगळ्यांना आम्ही चांगल्या वे मध्ये गाईड करतो की तुम्ही कसं याच्यामध्ये या बिझनेस एंट्री करू शकतात, कसं तुम्ही याच्यामध्ये अर्निंग करू शकतात. हा असा रिलेटिव्ह असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट नाही लागत तुम्हाला. तुम्हाला कुठले लायसन्सेस नाही लागत, कुठलं सर्टिफिकेशन नाही लागत. यू कॅन इन्स्टंटली स्टार्ट विथ गुड स्किल सेट आणि चांगलं नॉलेज असल्यामुळे, इन्फॉर्मेशनमुळे तुम्ही या बिझनेस मध्ये इन्स्टंटली तुम्ही चालू करू शकता. सो खूप चांगला बिझनेस आहे रिअल इस्टेटचा, विच यू कॅन गेट स्टार्टेड. आणि बेसिकली हे सगळे जे प्रोग्राम्स आहे उद्योगवर्धिनी आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे रन करतात. 1996 मध्ये अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सोबत आम्ही हा प्रोग्राम रन केलेला, ऑर्गनाईज केला होता. टू बेसिकली तेव्हा मार्केटमध्ये नीड होती. जे प्रॅक्टिकल जे लोक होते याचे नॉलेज नव्हते किंवा जे ब्रोकर कन्सल्टंट आहे त्यांना एवढा फॉर्मल वे नसतो, नॉलेज नसतो कसं विकायचं, त्यांना 7/12 डॉक्युमेंट्स काय असतात हे याचं नॉलेज नसतं. सो त्याच्यामुळे ही नीड आयडेंटिफाय करून आम्ही या ऑर्गनायझेशनची स्थापना केली. आतापर्यंत आमचे 6,000 पेक्षा जास्त कन्सल्टंट ब्रोकर्स मार्केटमध्ये काम करतायत आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये आज त्यांचे वेगवेगळ्या अक्रॉस इंडिया, पॅन महाराष्ट्र ते आज बिझनेस करतायत आणि खूप चांगलं याच्यामध्ये आम्हाला सक्सेस आहे, आमच्या स्टुडंट्सला सक्सेस आहे. सो आज या रिअल इस्टेट वेबिनार मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याला गाईड करत आहेत विवेक मिश्रा सर. सरांना 15 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये. सरांच्या अंडर हजारो स्टुडंट, 5,000 पेक्षा जास्त स्टुडंट ऑलरेडी गाईड केले सरांनी या फील्डमध्ये आणि सरांचे बरेच याच्यामध्ये व्यवहार होतात. आणि सर एक आयडियल एक्झाम्पल आहे की विथ द ऑनेस्टी, चांगल्या अप्रोचने आणि चांगल्या नॉलेजने तुम्ही कसं या रिअल इस्टेट मध्ये बिझनेस करू शकतात याच्यासाठी सर आयडियल एक्झाम्पल आहे. सरांचे खूप व्यवहार झालेले, खूप काही बिझनेस केले आणि रेफरन्सने जो सरांचा बिझनेस येतो तो खूप जास्ती, ओनली बिकॉज ऑनेस्टी आणि बरेच काही क्वालिटीज आहे सरांमध्ये जे सर स्वतः आहे, पण सर स्वतः ते लोकांना स्वतः याच्यामध्ये गाईड करतात. सो विवेक मिश्रा सर आहे जे आपल्याला गाईड करणार आहे. सो आय वेलकम यू विवेक सर टू दिस वेबिनार आणि आय हँड ओव्हर टू यू. व्हॉट डू सर? थँक्यू श्रीराम. माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय ना व्यवस्थित? येस सर, क्लिअर. तर अशोका ट्रेनिंग आणि उद्योगवर्धिनी यांना खूप खूप धन्यवाद की ते अशा प्रकारचे कोर्सेस ऑर्गनाईज करतात आणि त्या अनुषंगाने हजारो एंटरप्रेनर्स यांना एक संधी मिळते. कारण की ज्या पद्धतीचे कोर्सेस आपण घेतो त्याचं असं फॉर्मल एज्युकेशन मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. पण हे असे कोर्सेस आहेत की हे कोर्सेस केल्यामुळे लगेच आपल्याला आपला जो काही जे बिझनेस सुरू करायचा असेल, आपल्याला जो काही रोजगार आणि जे काही इन्कम पाहिजे असेल त्या गोष्टी फार लवकर ह्या मिळू शकतात. आणि आता खरं तर सध्या त्याचीच खूप गरज आहे. मी श्रीराम तुला सांगू शकतो की एक महक जैन म्हणून आपला एक पार्टिसिपंट आहे मागच्या बॅच मध्ये होता आणि त्यांनी आता मला परवा फोन केला की सर मी बॅच केली आणि लगेच मी सुरू केलं आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी लगेच रेंटल मध्ये पहिले सुरुवात केली आणि माझा एक डील झालं आणि त्याच्यामध्ये 60,000 रुपये कमिशन त्याला मिळालं. आणि ते मिळाल्यानंतर त्यांनी मला फोन केला होता खास की बाबा आपल्याला जे वाटतं ना की बाबा रिअल इस्टेट म्हणजे मला खूप कागदपत्रांची माहिती पाहिजे आणि मला खूप टेक्निकॅलिटीज सगळ्या माहिती पाहिजे बुवा. तर असं नसून नक्कीच त्या फील्डमध्ये आल्यानंतर त्याचे जे काही छक्के पंजे आहेत ते आपल्याला जाणून घ्यावे लागतात. पण मी म्हणतो की एक बेसिक कॉमन सेन्स असेल आणि एक स्ट्रीट स्मार्टनेस असेल तर त्या अनुषंगाने रिअल इस्टेट हे खूप लॉजिकल फील्ड आहे. एकदा आपल्याला ते लॉजिक संपलं तर त्या अनुषंगाने आपण खूप पटकन ते ग्रास्प करू शकतो आणि त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचं एक बेसिक जर का आपल्याला एक जसं आता आम्ही एक 15-18 दिवसांचं
हे सेशन ठेवतो आणि त्याच्यामध्ये रोज 1 तास जर का आपण सांगितलं, वेगवेगळ्या पद्धतीचे जे कोणी फॅकल्टी मेंबर असतात ते आपल्या आपल्या फील्ड मधले बरेचसे अनुभव तुम्हाला शेअर करतात. आणि अशोकाच्या आणि उद्योगवर्धिनीच्या कोर्सचं एक वैशिष्ट्य काय आहे, की इथे तुम्हाला कोणी पुस्तकात हे शिकलेलं आहे आणि मग शिकवतात असे लोक नाहीये. तर याच्यामध्ये असं आहे की जे ऑलरेडी या फील्डमध्ये काम करता आहेत, ज्यांना जे काही त्यांच्या 10, 15, 20 वर्षांच्या एक्सपिरियन्स मधून जे काही चांगले वाईट अनुभव आलेले आहेत, त्या अनुभवांच्या आधारे ते तुम्हाला टेक्निकल शिकवतील. त्या अनुभवांच्या आधारे ते तुम्हाला सांगतील की हे फंडामेंटल हे आपल्याला पक्के करून घेतले पाहिजे बा. आणि असं जर का कोणी आपल्याला शिकवलं ना, तर नॉर्मली ते एज्युकेशन कधीही फेल जात नाही. आणि म्हणून मी ज्या वेळेस जसं आता श्रेयांनी सांगितलं की जवळजवळ 5,000-1,000 स्टुडंट्सला, पार्टिसिपंट्सला आम्ही जी काही हेल्प करू शकलो, त्याच्यामध्ये मला हाच एक ऍस्पेक्ट आवडतो, की त्यांना फक्त ते लॉजिक समजून घ्यायचं असतं. एकदा का ते त्यांना लॉजिक समजलं, की ते खूप चांगल्या पद्धतीने पुढे काम करतात. आणि म्हणूनच या कोर्सला जे बिल्डर आहेत, ब्रोकर आहेत, ज्यांचा काही बरेचसे लोक असे पण असतात की ज्यांचा रिअल इस्टेटचा एवढा काही संबंध नसतो, ते लोक सुद्धा इथे जॉईन करतात. आणि त्या अनुषंगाने त्यांनी जॉईन केल्यामुळे त्यांना ह्या 15-20 दिवसांमधूनच बऱ्याचशा आयडियाज ह्या येऊन जातात. आणि नक्कीच आम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज सांगतो, जे काही होमवर्क सांगतो, तो जर का आपण चांगल्या पद्धतीने केला, म्हणजे ज्या पद्धत जसं आता मी ब्रोकिंग याच्यामध्ये या कोर्समध्ये मी 4 दिवस शिकवतो. मग ब्रोकिंगचं एबीसीडी काय आहे, याच्यामध्ये फाईल कशा पद्धतीने वाचली गेली पाहिजे. पण मी तर सांगतो की तुमच्या घराची जी काही फाईल तुमच्या घरामध्ये असेल, ती फाईल घेऊन बसा आणि त्या अनुषंगाने त्याचा खूप चांगल्या पद्धतीने स्टडी करा. आणि मग फाईल कशी चेक करायची, त्याच्या आमच्या काही स्टोरीज आहेत, त्या स्टोरीज ऐकल्या आणि त्या अनुषंगाने जर का आपण फाईल चेक केली, तर आपल्याला फाईल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बघता येते. मग नंतर ज्यावेळेस आपण रिअल इस्टेटमध्ये हे खूप मोठा डिसिजन असतो. तुम्ही बघाल मार्केटमध्ये महागातल्या महाग ज्या काही कार आहेत ना, त्या म्हणजे मार्केटमध्ये 2 सगळ्यात महाग प्रोडक्ट आहेत. एक आहे कार आणि दुसरं आहे रिअल इस्टेट. हे महाग प्रोडक्ट पैकी एक आहे. तर महागातली महाग कार सुद्धा अशी 20, 25, 30 लाख रुपयाची असते. आणि आपलं बेसिक रिअल इस्टेट 20, 40, 50 लाख पासूनच सुरू होऊन जातं. मग हे करत असताना, एवढा मोठा डिसिजन घेत असताना फक्त पैसा हा एकमेव आस्पेक्ट असतो का? तर नाही. मग बऱ्याच वेळेस जी फॅमिली तो डिसिजन घेत असते, त्या फॅमिलीमधले डिसिजन मेंबर कोण आहेत? त्या फॅमिलीमधले त्यांची नीड काय आहे? त्यांचा नीड अनालिसिस आम्ही तुम्हाला शिकवतो. मग त्या अनुषंगाने त्यांचा नीड अनालिसिस केल्यानंतर त्यांना काय प्रॉडक्ट आपण दाखवलं पाहिजे ते आपण सांगतो. त्यानंतर बऱ्याच वेळेस आजकाल डेटाला खूप महत्व आहे आणि डेटा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जमा होतो. पण तो डेटा नुसता डेटा काही कामाचा नसतो. तो डेटा आपल्याला व्हेरिफाईड डेटा करायला लागतो. तो कशा पद्धतीने आपण व्हेरिफाईड डेटा करायचा आणि कशा पद्धतीने मग त्या अनुषंगाने आपण ठरवायचं की कुठल्या क्लायंटला आपण काय काय सर्व्हिसेस द्यायच्या आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की रिअल इस्टेटमध्ये लोकांना असं वाटतं की बाबा माझा फ्लॅटचा, प्लॉटचा, जमिनीचा आणि कमर्शियलचा बिझनेस आहे. पण मला तर असं वाटतं की आपला तर सर्व्हिसेसचा बिझनेस आहे. ज्यावेळेस तुम्ही समजा ब्रोकिंगचं वगैरे जर का म्हणालात तर. तर मग सर्व्हिसेस हा जर का माझा बिझनेस असेल, तर मी खरंच काय काय सर्व्हिसेस केल्या पाहिजे? मग आपण काही केस स्टडीज घेतो, ज्या केस स्टडीज मधून काय काय सर्व्हिसेस केल्या पाहिजे याचा आपल्याला व्यवस्थितरित्या एक आयडिया येते. आणि हे इतके लॉजिकल क्लासेस आहेत ना, की मला वाटतं मागच्या एका बॅचमध्ये काहीतरी 7वी का 8वी पास एक व्यक्ती होता. नंतर श्रीराम तुम्हाला सांगायचं मला आवडेल, की एक नजीम का काहीतरी त्याचं नाव, मी नाव विसरत असेल. त्यांचा तर खाटीक होते ते. त्यांचा चिकनचा बिझनेस होता. आणि ते तिथे दुकानावर उभे राहत असताना कानामध्ये हे टाकायचे आणि आपले सेशन सगळे अटेंड करायचे. आणि ते पण ऐकायचे आणि त्यानंतर घरी जाऊन आपण जे तुम्हाला रेकॉर्डिंग नंतर पाठवतो, ते सुद्धा घरी ते 2-3 वेळा ऐकायचे. आणि ते मला म्हणाले, की "सर मला कसंही करून ह्यामध्ये यायचंय." मी म्हटलं, "नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेसफुल व्हाल आणि त्या अनुषंगाने याचा सुद्धा तुमचा ब्रँड." त्यांचा चिकनचा ब्रँड खूप फेमस होता. आणि त्यांना हा पण ब्रँड खूप चांगल्या पद्धतीने फेमस करायचा होता. तर म्हणजे असं काहीही नाही, की तुम्हाला त्या क्षेत्राचं बॅकग्राऊंड पाहिजे. पण एक मात्र आहे, की आपल्याला शिकण्याची एक दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे किंवा मला काहीतरी आयुष्यात करायचंय आणि मोठं करायचंय. म्हणजे मला दरवेळेस मला आठवतं अशोक कटारिया सर हे म्हणतात, की बुवा ज्यावेळेस आपल्याला मोठं व्हायचं असतं ना, त्यावेळेस मोठा पैसा जिथे असतो ना, त्याच्या बाजूला आपण जाऊन बसायचं. म्हणजे ते म्हणे जर का भाजी विकायची आहे ना, तर एक जुडी नाही विकायची. त्या 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 जुडीचा ट्रक विकायचा. म्हणजे मग आपण खूप चांगल्या पद्धतीने मोठा पैसा कमवू शकतो. तर मग ते ते सांगत होते मला, की बुवा ज्यावेळेस बिल्डर लोकं बिल्डिंग बांधत होते, त्यावेळेस आम्हाला कळलं, की बाबा कंपनी बांधली तर त्यांच्या काळामध्ये बिल्डिंगचं बजेट हे 60-70 लाख रुपये असायचं. पण मग कंपनी बांधली ना, तर त्याचं त्यांना 4-5 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट मिळायचं.
मग कंपनी बांधायला घेतल्या, काही कंपन्या बांधल्यानंतर मग त्यांना कळलं की अरे जर का आपण रस्ते बांधले, जर का आपण ब्रिजेस बांधले तर आपल्याला 100-200 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट मिळू शकतो. आणि आज अशी की प्रत्येक त्यांचं जे काही त्यांना हे टेंडर मिळतं ते सगळं 1200, 1500, 2000, 2200 कोटीचंच मिळतं. तर त्यांचं म्हणणं होतं की मोठ्या पैशाच्या बाजूला तुम्ही जर का जाऊन बसलात तर तुम्हाला सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. आणि मग रिअल इस्टेटच्या फिगर्सच एवढ्या मोठ्या आहेत की 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी हा एकदम कॉमन फिगर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला 1, 2, 5, 10 लाख रुपये मिळणं हे पण तेवढंच कॉमन असतं. पण मग ते असं जसं आपण बघतो की बाबा पानटपरीच्या बाहेर सुद्धा लिहिलेलं असतं इथे जमिनीचे व्यवहार करून दिले जातील. खरंच त्यांना मिळतात का हो तेवढे पैसे? आणि जर त्यांना जर का तेवढे पैसे मिळाले असते त्यांनी पानटपरी चालवली असती का? हा पण प्रश्न आहे. तर त्या अनुषंगाने आपण काय काय क्वालिटीज एम्बाईब केल्या पाहिजे, आपण काय काय प्रोसेसेस फॉलो केले पाहिजे. प्रत्येक बिझनेसचा कोड ऑफ कंडक्ट असतो. प्रत्येक बिझनेसला लागणाऱ्या काहीतरी गरजा असतात, त्याला लागणाऱ्या काही काही सर्व्हिसेस असतात. तर मी हे म्हणत नाहीये की पानटपरीवाला तो बिझनेस करू शकत नाही. माझं म्हणणं आहे की जसं किराणावालाच्या काही गोष्टी ह्या प्री रिक्वायरमेंट आहेत की सकाळी 7 वाजता किराणाचं दुकान उघडलं पाहिजे, लोकांना ज्यावेळेस दूध पाहिजे, अंडे पाहिजे, ब्रेड पाहिजे त्यावेळेस ते दुकान उघडलेलं असलं पाहिजे. तिथे सगळ्या गोष्टींचं पॅकिंग व्यवस्थित केलेलं असलं पाहिजे. तिथे खूप चांगल्या पद्धतीने निवडलेला आणि सुंदर असा माल मिळाला पाहिजे. मी जर का 11 वाजता दुकान जर का उघडलं किराणाचं तर चालेल का हो नॉर्मली? म्हणजे मी त्या बिझनेसचे नियम फॉलो करत नाहीये. मग अशाच पद्धतीने रिअल इस्टेटच्या बिझनेसचे काय काय नियम असतात आणि ते बिझनेसचे जर का नियम आपण फॉलो केले तर कशा पद्धतीने आपल्याला सक्सेस मिळू शकतं, या गोष्टींचा अतिशय लॉजिकल आणि सुंदर असा अभ्यास आपण या इथे करत असतो. आणि मग नक्कीच आजपर्यंत जमिनीवरती ज्यांनी प्रेम केलेलं ना मित्रांनो, त्यांना जमिनीने कधीच असं खाली हात असं पाठवलेलं नाहीये. म्हणून त्या अनुषंगाने खूप चांगल्या पद्धतीने रेसिप्रोकेशन पण होतं. मी अजून एक सांगेन की ज्या लोकांना लोकांशी भेटायला खूप आवडतं, ज्यांना पी-आर खूप आवडतो, की दरवेळेस नवीन लोकांना भेटणं, त्यांच्याशी जाणून घेणं, त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम बिझनेस आहे. कारण की याच्यामध्ये आपल्याला इतकी व्हरायटी मिळते ना, म्हणजे दिवसातून मी एखाद्या बिल्डरला भेटतो, मी एखाद्या इन्व्हेस्टरला भेटतो, ज्याचं 100-200 कोटी, 500 कोटी रुपयाचं त्याचं स्वतःचं एम्पायर असतं. त्यांना आपण विचारतो, की तुम्ही एवढे मोठे कसे झालेले आहात? किंवा एखाद्या बँकरला भेटलो, एखाद्या फायनान्स सेक्टरमधल्या व्यक्तीला भेटलो, एखाद्या काहीतरी प्रोडक्शन ओरिएंटेड व्यक्तीला भेटलो. तर या लोकांशी संवाद साधल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ओव्हरऑल त्या व्यक्तीबद्दल माहिती होते, त्यानंतर त्याची चॉईस बघून मग आपण त्याला आपले काही ऑप्शन्स दाखवत असतो. तर त्या अनुषंगाने जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला हा इंटरेस्ट असेल, की लोकांना काय हवं आहे. म्हणतात ना, की रीडिंग बिटवीन द लाईन्स. नुसतं जे काही लिहिलंय त्याचं नाही, त्या 2 ओळींच्या आतमधलं सुद्धा वाचता आलं पाहिजे. तशा पद्धतीने आपल्याला लोकं कळले पाहिजे. चांगली लोकं कोण आहेत, वाईट लोकं कोण आहेत. वाईट लोकांना कसं आपण टाळून द्यायचं आणि त्यांच्याशी जास्ती बिझनेस पुढे वाढवायचा नाही. कारण की पुढे जाऊन जर का पैसा मिळायला लागला, पण तो जर का वाईट लोकांकडून मिळायला लागला, तर आपल्याला त्रास होतो. म्हणून मग चांगल्या लोकांसोबत बिझनेस पहिल्याच काही वर्षांमध्ये कसा डेव्हलप करायचा, जेणेकरून नंतर आपल्याला पैसा मिळायला लागल्यानंतर सुद्धा आपल्याला जीवनामधली आपली नीड असते, की आपल्याला चांगले लोकं आपल्या बिझनेसमध्ये हवे आहेत. तर या सगळ्या दृष्टिकोनातून आपण खूप चांगली तयारी याच्यामध्ये करून घेतो. बऱ्याच वेळेस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स त्यांच्या मुलांना किंवा नवीन पिढीला सुद्धा या कार्यक्रमाला पाठवतात. कारण की ते त्यांचे एक वेगळे चॅलेंजेस असतात किंवा ज्यांच्या घरामध्ये पहिलेपासूनच 15-15, 20-20 लाखांच्या कार आहेत, जे पहिलेपासूनच 5-5, 10-10 कोटीच्या बंगल्यांमध्ये राहतात. त्यांना ज्यावेळेस एखादं मोठं प्रोजेक्ट त्यांचे वडील लॉन्च करतात, ज्याच्यामध्ये समजा 2,000 फ्लॅट आहेत. पण प्रत्येक फ्लॅट हा 15 लाख रुपयाचा आहे. तो 15 लाख रुपयाचा फ्लॅट घेणारा जो कस्टमर आहे, तो काहीतरी 10-20 हजार रुपये कमवणारा आहे. मग तो ज्यावेळेस 10-10, 20-20 हजारासाठी ज्यावेळेस त्यांच्याशी घासाघीस करत असतो, त्यावेळेस त्याच्या शूजमध्ये पाय ठेवून त्यांना बघितल्याशिवाय त्यांना कळणार नाही तेवढी घासाघीस का करतो. म्हणजे हा जो इमोशनल ॲस्पेक्ट आहे, हा जो सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं शिकायला मुलं आमच्याकडे येतात. नुसतं टेक्निकल नाहीये मित्रांनो, समजून घ्या माझं काय म्हणणं आहे. तर तशा अनुषंगाने जी काही तयारी असते ना, ती तयारी खऱ्या अर्थाने इथे केली जाते. आणि मी नक्कीच म्हणेन श्रीराम आणि त्याचे वडील हे खूप चांगलं काम करतायत. म्हणजे चांडक सरांनी तर आतापर्यंत 50,000 प्लस एंटरप्रेन्योर्सला त्यांच्या या उद्योगवर्धिनी या संस्थेतून उभं केलेलं आहे. मी पण त्यांचंच एक उदाहरण आहे, कारण की मी पण 16-17 वर्षांपूर्वी अशाच एका कोर्समध्ये तुमच्यासारखाच फिजिकली त्यावेळेस कोर्सेस होते, तर मी बसलेलो होतो आणि मला असं वाटत होतं की आपण या क्षेत्रात काहीतरी करावं. आणि नंतर मी इथे पार्टिसिपंट म्हणून हा कोर्स पूर्णपणे केला. त्यानंतर बिझनेस सुरू केला. बिझनेस सुरू केल्यानंतर बिझनेसमध्ये बरेचसे प्रयोग केले. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, की मनभर कष्ट घेतल्यानंतर कणभर कष्ट आपल्याला सक्सेस मिळत असतं. असं कणाकणाचं सक्सेस ज्यावेळेस आपण जमा करतो ना,
त्यानंतर खऱ्या अर्थाने 15-20 वर्षानंतर एक सक्सेस स्टोरी ही बनत असते. तर त्या अनुषंगाने माझं असं म्हणणं आहे, की अशा पद्धतीने पहिले आपण सरस्वतीची पूजा करावी. पहिले आपण चांगल्या पद्धतीने एज्युकेशन घ्यावं. त्या एज्युकेशनमध्ये जे काही सिद्धांत, जे काही प्रिन्सिपल आपण शिकलेलो आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने आपण त्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करावे. आणि त्यानंतर सरस्वती एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण जोपासल्यानंतर लक्ष्मी ही आपल्याकडे येतेच येते, याच्यात काही वाद नाही. तर अशा अनुषंगाने ह्या अप्रोचनी जर का आपण याच्यामध्ये आलो, तुम्हाला बरेच लोक म्हणतील, आणि हे लोक मला या 15-20 वर्षात खूप भेटलेले आहे. नाही 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 नाही, आता पॅन्डेमिक नंतर तर खूप मंदी आलेली आहे. अरे, म्हणजे प्रत्येक वेळेस काही झालं की ते म्हणतात की मंदी आहे, मंदी आहे. तर मला मला एक मला दरवेळेस हा एक क्वेश्चन मार्क असायचा, की मंदी आहे हे मी त्या व्यक्तीचं सांगून ऐकू, की मी माझ्या अकाउंटमध्ये बघू की मला किती पैसे मिळतात. म्हणजे दरवर्षी काही ना काही कारणामुळे आम्ही जे काही आमचे ट्रायल अँड एरर सगळ्या घ्यायचो, त्याच्यापैकी बरेचसे प्रयोग हे सक्सेसफुल व्हायचे. आणि ते सक्सेसफुल झाल्यामुळे, म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की किंवा बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटायचं की आता ना पितृ पंधरवडा येतोय, आणि तुम्हाला माहिती आहे पितृ पंधरवड्यामध्ये कोणीही टोकन करत नाही आणि कोणीही तशा पद्धतीने रिअल इस्टेट घेत नाही. पण बरोबर आम्ही इतकं चांगल्या पद्धतीने काम करायचो की पितृ पंधरवड्याच्या 8 दिवस आधीच 3-4-5 वेगवेगळ्या व्यवहारांचे टोकन झालेले असायचे, आणि त्याची प्रोसेस सुद्धा त्या पितृ पंधरवड्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालायची. तर बायको थांबायची की आता पितृ पंधरवडा येतोय, तर नवरा जरा येईल व संध्याकाळी लवकर येईल व घरी. पण तसं काही व्हायचं नाही. आणि ती म्हणायची की तुमच्या धंद्यामध्ये मंदी नावाचा काही प्रकार नाही का? तर म्हणायचं नाही. मंदी नावाचा प्रकार हा त्यांच्यासाठी आहे जे त्याला घाबरतात. आपलं म्हणणं हे आहे की आपल्या कर्तव्यांकडे आपल्या धंद्यामध्ये इतकं लक्ष आपण ठेवलं पाहिजे, एवढ्या चांगल्या सर्व्हिसेस दिल्या पाहिजे, की त्या अनुषंगाने त्या सर्व्हिसेसवरती, त्या ज्या सर्व्हिसेस लोकांना हव्या आहेत, त्या सर्व्हिसेसवरती भाळून लोक खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे रेफरल हे देतील. आणि ह्याच केस स्टडीज आम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ह्या शेअर करत असतो. आणि त्या अनुषंगाने बिझनेस कसा ऑर्गॅनिकली वाढवायचा, हा हा आपला अप्रोच खूप जास्ती आहे. आणि मी तुम्हाला कुठलीही खोटे आश्वासनं देणार नाही. मी म्हणेन आमचा फॉर्म्युला काय आहे, बघा, 2 गोष्टी होऊ शकतात. एका बिल्डिंगमध्ये वरती चढण्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे की तुम्ही लिफ्टनी जाऊ शकता, आणि दुसरा मार्ग आहे की तुम्ही ती शिड्यांनी चालत चालत वरती जाऊ शकता. लिफ्ट एक वेळेस बंद पडू शकते, पण शिड्यांचा मार्ग आहे ना, जो स्टेअरकेसचा मार्ग आहे ना, तो कधीच फेल जाऊ शकत नाही. आमचा मार्ग हा त्या स्टेअरकेसचा मार्ग आहे, मेहनतीचा मार्ग आहे, प्रिन्सिपल्सचा मार्ग आहे. पण जर का तो व्यवस्थितरित्या आपण चढत गेलो, तर एक दिवस आपण नक्कीच गॅरंटीड आपण टॉप पर्यंत पोहोचू. ह्या फिलॉसॉफीने आम्ही हे सगळे कोर्सेस चालवतो. आणि याच फिलॉसॉफीने माझं असं म्हणणं आहे की रिअल इस्टेट हे चाललं पाहिजे. आजपर्यंत जे लोक खूप चांगल्या पद्धतीने रिअल इस्टेटमध्ये पुढे गेलेले आहेत ना, त्यांनी खूप चांगले प्रिन्सिपल फॉलो केले. कोणी उगीचच तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हे करणार नाही. ज्याला आयुष्याची एवढी मोठी रक्कम 10 लाख, 50 लाख, 1 कोटी, 5 कोटी जर का गुंतवायची असतील, तर तशा फालतू व्यक्तीच्या याच्यावरती कधीच हे करणार नाही. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला जे रिअल इस्टेट क्षेत्रामधले लोक असे बटणं काढलेले आणि असे सोनं घातलेले आणि मोठे मोठे असे ते केस आणि लाल केलेले, गुटखे खाणारे आणि फॉर्च्युनर मध्ये फिरणारे, असे ते जे रिअल इस्टेटचं ते जे एक चित्र आहे ना मित्रांनो, त्या त्या चित्राकडे प्लीज भाळू नका. त्या ते एक 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 2% लोक असतील ते लोक. पण चांगल्या पद्धतीने जे लोक काम करतायत ना, त्यांचं कॅरेक्टर हे पहिलं बघितलं जातं. त्यांच्या कॅरेक्टरकडे बघूनच नंतर कॉम्पिटन्स, की त्यांना रिअल इस्टेट मधलं काय कळतं, आणि त्या अनुषंगाने पुढे दिलं जातं. एक लास्टला माझी एक आवडती स्टोरी आहे, तेवढी सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. की ही प्रोसेस काय, ही प्रोसेस मला सांगायची आहे तुम्हाला. की एका गावामध्ये एक खूप चांगला कलाकार आहे तो. त्याला आपल्या दगडामध्ये शिल्पकला खूप चांगली येत असते, आणि तो ते शिल्प करायला घेतो. थोड्या दिवसांनी त्याला रडण्याचा आवाज ऐकू येतो. तो आजूबाजूला बघतो, त्याला कळत नाही कोण रडतंय. नंतर त्याला कळते की अरे तो दगडच रडतोय. तर ते अर्धवट झालेला दगड तो, तू रडतोय म्हणे. हो, मी रडतो. पण काय झालं? पण मला खूप त्रास होतो त्या छन्नी हातोड्याचा. पण तुझी काय इच्छा आहे ना? म्हणून मला मुझे मेरे हाल पे छोड दो. म्हणून तो तसाच तो दगड तिथेच ठेवून देतो. आणि दुसरा एक दगड शोधून सुंदर भगवंतांची मूर्ती तयार करतो. आणि मग तिथे ते गावकरी येतात, म्हणे तुम्ही तर शिल्पकार आहात, आम्हाला ही मूर्ती देऊन टाका, आमच्या गावाचं भलं होऊन दे. म्हणून तो त्यांना देऊन टाकतो आणि निघून जातो. काही वर्षांनंतर तो असाच भटकंती करत असताना त्याला एका गावामध्ये खूप गर्दी दिसते, आणि तो आतमध्ये जातो गर्दीला फॉलो करत 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 करत. तिथे मेळा लागलेला असतो. नंतर त्याला तो एका मंदिरामध्ये घुसतो. तो हे खूप जागृत मंदिर आहे म्हणे, म्हणून हा मेळा दरवर्षी लागतो. आतमध्ये जातो, गर्भगृहात जातो, की त्याला खूप आनंद होतो. अरे, आपण जी मूर्ती या गावकऱ्यांना दिली होती,
तीच मूर्ती इथे मला दिसते बा. आणि मग खूप असं हृदय असं भरून येत असताना तो असं कृतज्ञतेता अशी फील करत असताना तो बाहेर येत असतो. त्याला परत रडण्याचा आवाज ऐकू येतो. म्हणून तो एका कोपऱ्यामध्ये जातो. तो म्हणतो की अरे तू तर तोच दगड आहे जो अर्धवट मी बनवला होता. म्हणजे आता का बरं रडतोय तू? तर वरती बघा काय लिहिलेलं आहे. तर वरती लिहिलेलं असतं नारळ फोडण्याची जागा. म्हणजे तुमचे त्यावेळेसच जर का छन्नी हातोडे जर का सहन केले असते तर आतमध्ये दैवत्व प्राप्त झालं असतं. पण ते नाही सहन केले म्हणून आता आयुष्यभर मला हे नारळ माझ्या डोक्यावरती हे करायचंय. तर माझं म्हणणं आहे की अशा पद्धतीने एज्युकेशनचे छन्नी आणि हातोडे आपण स्वतःवरती आयुष्यभर मारून घेतले पाहिजे, जेणेकरून कधीतरी आपल्यामध्ये गॉडली क्वालिटीज ह्या खूप चांगल्या पद्धतीने इम्बाईब होतील आणि त्या अनुषंगाने आपण पुढे काहीतरी मोठं कार्य हे नक्कीच करू शकू. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. येस, ग्रेट ग्रेट. थँक्यू सर. इट वॉज व्हेरी इन्साइटफुल आणि खूप छान माहिती दिली आणि आजची एनर्जी तुमची खूपच मस्त होती आजच्या वेबिनार मध्ये. आणि सगळे पॉइंट्स तुम्ही एकदम छान इलॅबोरेटेड वे मध्ये केले, नॉन टेक्निकल वे मध्ये सांगितले, ते सगळ्यात महत्त्वाचं. सो थँक्यू. ऑडियन्स प्लीज तुमचे क्वेश्चन्स टाका सगळे चॅट बॉक्स मध्ये. विल कव्हर ऑल युअर क्वेश्चन्स. आमचा नेक्स्ट हाफ एन अवर हा फक्त Q&A साठीच डेडिकेटेड असतो. आणि सर, विवेक सर, तुम्ही एक्झाम्पल दिलं महक जैनचं ड्युरिंग द वेबिनार. सो आपले वैभव सर जॉईन होते आणि वैभव सरांनी लगेच कॉल केला महक सरांना. आणि सो बेसिकली आम्ही ऑडियन्सला की आम्ही सगळ्या आमच्या वेबिनार मध्ये आमचे पास्ट पार्टिसिपंटला एक चान्स देतो, एक वायडर ऑडियन्स मध्ये तुमचा बिझनेस एक्सप्लेन करा आणि तुम्हाला कसा फायदा झाला हे एक्सप्लेन करा. सो मी आता महक जे इन्स्टंटली लगेच जॉईन पण झाल्या. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्स महक फॉर जॉईनिंग. आणि मग आता तुमचा एक अनुभव सांगा आणि तुम्ही कसं स्टार्ट केलं, इमिडिएटली कशी डिस्पोज केली, पण तुमची सगळी सायकल सांगा. ओव्हर टू मॅम. गुड इवनिंग सर, विवेक सर, गुड इवनिंग. गुड इव्हनिंग. तो सॉरी, मैं मराठी में तो नहीं बोल रहा हूँ आता है मुझे, बट फ्लो में पूरा नहीं बोल पाऊंगा, तो हिंदी में बोल रहा हूँ सर, परमिशन चाहिए. यस यस, Yes. नो प्रॉब्लम. आप सिर्फ माइक थोड़ा दूर नीचे पकड़िएगा. रखता. हाँ. एक्चुअली मैं जनवरी मंथ में मैंने ये कोर्स चालू किया था. पता था मुझे साल भर पहले से, मतलब मैंने ऑनलाइन देखा था कि ये कोर्स ऐसा है, बट कुछ बिजनेस के रिलेटेड मैं कर नहीं पाया. तो अब रियल एस्टेट इंडस्ट्री में जाना था, तो अब दिसंबर में हमने पक्का किया कि चलो अब इस लाइन में भी हमको करना है. तो हमने जनवरी में ये कोर्स का एंट्री किया हमने, मतलब कोर्स लिया. उसमें बहुत सारे अच्छे सर थे, जैसे हमारे विवेक सर है, दूसरे एक अग्निहोत्री सर थे, तीसरे एक अपने देवेंद्र सर थे. इन्होंने बहुत अच्छा मतलब सिखाया हमको. उसके बाद जैसे ही विवेक सर का बात है, तो उन्होंने जैसे कोर्स में सिखाया था मुझे कि कैसे अपने को स्टार्ट करना है, कैसे हमको आगे बढ़ना है ये लाइन में. तो उन्होंने जैसे जैसे बताया वही सब चीज मैंने इम्प्लीमेंट किया. अभी कुछ लोग हैं जो डायरेक्ट भाई अपन ब्रोकर बनेंगे और फ्लैट बेचेंगे, और उसमें 90% लोगों का काम फेल ही हो जाता है. तो सर ने जैसे बताया था कि भाई स्टार्टिंग तुम रेंटल से करो, तो आपको उसमें एक्सपीरियंस भी मिलेगा और आपका इनकम भी बढ़ते रहेगा. तो मैंने सेम वैसे ही स्टार्ट किया. सो आई स्टार्टेड विद रेंटल का, जो भी रेंटल का काम था, और सर ने जैसे जैसे बताया वही चीज मैं चालू किया. और मेरा पहला काम ही 1,20,000 का हुआ, रेंटल का, 3 BHK का. वाव. सर ने जैसे मुझे सिखाया कि भाई Great. कैसा क्या करना है, सेम टू सेम मैंने वही इम्प्लीमेंट किया कि ब्रोकरेज के ऊपर, ब्रोकरेज पैसे के ऊपर मत जाओ कि भाई पैसा मिलेगा पैसा मिलेगा. सर्विस दीजिए आप उनको. आप सर्विस में सर जैसे आपको सिखाएंगे कि भाई हमको कैसे पिच करना है क्लाइंट को, हमको कैसे बताना है, कैसे आपको मतलब सर्विस देना है कि भाई ब्रोकरेज मिल गया इसका मतलब नहीं अपना काम हो गया. उसके साथ 1 महीना अपने को रहने का, सब सिखाने का. तो सेम चीज मैंने मेरे क्लाइंट को वही किया, और वही क्लाइंट से मुझे और 2-3 काम मिल रहा है ऐसा आगे. तो ये सब चीज आपको विवेक सर से सीखने मिलेगा. जैसे धीरे धीरे आपको, जैसे हमारे देवेंद्र सर है, वो आपको पूरा वास्तुशास्त्र का सिखाएंगे कि वास्तु का कैसे होता है, क्या होता है. अग्निहोत्री सर है, वो पेपर का, जो भी पेपर रिलेटेड डॉक्यूमेंट्स है वो आपको सिखाएंगे. तो बहुत अच्छा कोर्स है, और मैं चाहता हूँ कि जितने भी जन अब सुन रहे हैं वो पार्टिसिपेट करें, और सर के गाइडेंस से आप लोग आगे बढ़ सकते हैं फॉर श्योर. वाव. ग्रेट ग्रेट ग्रेट. मग
येस, आय थिंक इट्स अ लाईव्ह एक्झाम्पल की किती हेल्पफुल आहे आणि इन्स्टंट रिझल्ट आपल्याला या कोर्स मधून कसे भेटतात, कसं रेव्हेन्यू आपले पार्टिसिपेंट जॉईन करू शकतात. सो यू आर अ ग्रेट एक्झाम्पल. सो थँक्यू मार्क फॉर जॉइनिंग. और आज के तारीख में ब्रोकर्स का जो वैल्यू है वो बहुत आगे है. मैं इसी एक एग्जांपल देता हूँ. मैं कोई बिल्डर के पास गया था, तो उसके सेल्स टीम से मैं एज ए ब्रोकर नहीं गया था, एज ए कस्टमर गया था. उसको लगा होगा अरे लेगा नहीं लेगा क्या है, अपन बता देते यार जो होगा देखते, लेगा तो नहीं. बट जैसे ही उसको मैंने बताया कि भाई आई एम अ रियल एस्टेट ब्रोकर, तो उसका बोलने का तरीका और जो सोच है वो एकदम चेंज हो गया कि नहीं अरे भाई ब्रोकर है ये हमारे. तो आपका वैल्यू ऐसे ही बढ़ जाता है. तो आज के तारीख में जो रियल एस्टेट ब्रोकर है, मेरा ऐसा मानना है कि बिल्डर्स से ज्यादा वैल्यू आज के तारीख में रियल एस्टेट एजेंट्स है. और मैं चाहता हूँ कि आप लोग भी बने और आगे बढ़े इस लाइन में. वैल्यू भी मिलता है, एप्रिसिएशन भी मिलेगा, और मेन ट्रस्ट के ऊपर है. और ट्रस्ट कभी किसी भी कस्टमर का ट्रस्ट मत तोड़ो. ट्रस्ट पे ही ये बिजनेस चलता है और कुछ नहीं. व्हेरी ट्रू. राईट. ग्रेट. नो, थँक्यू मार्क. आणि ऑब्व्हियसली विवेक सर अँड मी अँड ऑल अशोका उद्योगवर्ती टीम आर व्हेरी प्राऊड. तुमच्यासारखे पार्टिसिपंट आणि अल्युमनाय आपले असतात. सो वी आर ऑलवेज प्राऊड ऑफ यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. सो मग शेअर तुमच्या डिटेल्स तुमच्या चॅटबॉक्स वरती टाकू शकतात. सो दॅट इव्हन या ऑडियन्स मधून पण तुम्हाला कोणी ना कोणी अप्रोच करेल. आणि तुमचं कुठले आहात तुम्ही कहाँ से हो आप? सर आई एम फ्रॉम मुंबई. मुंबई. ओके ग्रेट. सो आई थिंक देयर आर फ्यू पीपल फ्रॉम मुंबई. सो आप चैट बॉक्स पे आपके डिटेल्स डालो. आई एम श्योर आपको कोई ना कोई कांटेक्ट करेगा. जरूर. Yes, thank you. Okay. विवेक सर, आप विल स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. सो बरेच क्वेश्चन आहे. फर्स्ट आमचे जे चॅट बॉक्स वरचे क्वेश्चन्स आहेत ते वी कव्हर दॅट पहिले चॅट बॉक्स आणि मग ज्यांचे हँड रेज त्यांना अनम्यूटचा रिक्वेस्ट टाकू. सो पहिला क्वेश्चन आहे की रिअल एस्टेट मध्ये ऍज अ ऑनलाईन स्टार्टअप किंवा काय करता येईल, ऑनलाईन मध्ये काय करता येऊ शकतं? खूप काही. म्हणजे मी तर म्हणेन की ज्यांचा जसा हे आहे, काही जणांना ऑनलाईन गोष्टी जर का सुरू करायच्या असतील तर ऑनलाईन सुद्धा ते करू शकतात. आणि काही जण ऑनलाईन मध्ये नसतील आणि त्यांना ऑफलाईन जर का गोष्टी सुरू करायच्या असेल तर हे दोन्ही मॉडेल रिअल इस्टेटमध्ये आपण करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. पहिले बेसिक रिअल इस्टेट काय आहे हे पहिले समजून घ्यावं आणि मग ते कशा पद्धतीने मोल्ड करायचंय हा सेकंड पार्ट राहील. राईट. काही असे स्टार्टअप्स आहे का जे रिअल इस्टेट ऑनलाईन मध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात किंवा? स्टार्टअप म्हणजे आता मी मुंबईच्याच याच्यामध्ये काही गोष्टी बघितलेल्या होत्या. त्यांचं नाव मी सांगू शकतो. जस्ट अ मिनिट. नेस्ट अवे नावाची एक स्टार्टअप आहे. ते जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की बुवा कशा पद्धतीने त्यांनी बिझनेस मॉडेल तयार केलेलं आहे. नेस्ट अवे. ओके. पुढचा क्वेश्चन आहे, एक सेकंड. जागा घेताना बेसिकली त्याचं म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे साइजेसचे प्लॉट असतात, त्रिकोणी, रेक्टँग्युलर किंवा काय, तर त्याचं आपण मेजरमेंट कसं करायचं? मेजरमेंट ऍक्च्युली आपण स्वतः करू शकतो, पण मी सजेस्ट करेन की मेजरमेंट घेणारी एक एजन्सी असते, त्यांना बोलवून जर का त्याची पीटी शीटच तयार करून घेतली तर त्या याच्यामध्ये असं नसतं की फक्त आपला प्लॉट मोजायचा किंवा तो कशा आकाराचा हे बघायचं. तर जो काही आपला लेआउटचा प्लॅन दिलेला आहे त्याच्यानुसार तो आहे का, त्याच्यानुसार प्रत्येक छोट्या रस्त्यापासून आपला प्लॉट, मोठ्या रस्त्यापासून आपला प्लॉट, ज्या रस्त्यापासून आपला प्लॉट जर का 3 नंबर असेल तर 1 नंबरच्या प्लॉटवाल्यांनी व्यवस्थित जागा त्याची घेतली आहे का तो इकडे सरकलाय का, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करण्यासाठी म्हणून एजन्सीकडून पीटी शीट जर का आपण तयार करून घेतली तर ते जास्तीत चांगलं आहे. राईट. ओके. पुढचं आहे की लेडीज मध्ये या बिझनेसला काय अपॉर्च्युनिटीज? नंबर 1 तर लेडीजच आहेत. इंटरनॅशनली ज्यावेळेस तुम्ही नॅशनल असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट वगैरे जॉईन कराल, आपल्या इथे लोकल असोसिएशन पण आहे, आपल्या प्रत्येक नाशिकमध्ये तर आमची आहे, पण तुमच्या शहरामध्ये लोकल असोसिएशन जॉईन करा जेणेकरून ती असोसिएशन NAR ला जॉईन असते. आणि तिथे जर का तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसला जाल तर तुम्हाला इंटरनॅशनली सगळ्या लेडीजच दिसतील ज्या लिडिंग करतायत. कारण की लेडीज वरती फेथ हा खूप नॅचरल फेथ असतो लोकांचा की त्या खोटं बोलणार नाहीत, त्या चांगल्या पद्धतीने करतील. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की आजपर्यंत मी बघितलेलं आहे की
लेडीज ब्रोकर्सची जी सिन्सिअरिटी आहे ना ती एकदम टॉपमोस्ट असते, याच्यात काही वाद नाही. त्यामुळे मी म्हणून की आम्ही कितीही काही हातपाय मारले तरी लेडीजच्या पुढे आम्ही नाही जाऊ शकत. राईट. नाही, तो ऍडव्हान्टेज बाय डिफॉल्ट आहे. येस. ओके, सो पुढचं आहे की कस्टमर कनेक्टिव्हिटी नॉलेज. आय थिंक इट मीन्स की नेटवर्किंग कसं करायचं, अजून कस्टमर्स कसे मिळणार, नेटवर्किंग हा पार्ट थोडा नेटवर्किंग कसा पार्ट आहे, आणि मी वाढवायचा? म्हणलं ना तुम्हाला माणसं ओळखण्याची कला माहिती पाहिजे आणि तुम्हाला माणसं आवडली पाहिजे. एकदा का माणसं आवडण्याची जर का आपल्याला हे असेल ना की अरे मी आज 20 लोकांना भेटलो बुवा आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटलो बुवा, तर त्या अनुषंगाने त्या त्या क्षेत्रातल्या लोकांशी ज्यावेळेस आपण बोलायला लागतो त्यावेळेस आपल्याला ती लोक आवडतात. त्यामुळे माझं असं झालेलं आहे की कधी कधी एक एक दीड महिना एकही डील झालेलं नाही बुवा, पण 1.5 महिने इतक्या लोकांना चांगल्या भेटलो खूप चांगल्या पद्धतीने, आणि त्यांच्याकडून काहीतरी असं कनेक्शन लागून जातं की मग तिकडून आपलं डील होऊन जातं. त्यामुळे मी एक फक्त इथे अजून ऍड ऑन करीन, जसं माणसं हा एक पार्ट आहे नेटवर्किंगचा, तसंच खूप असं स्वार्थी बिझनेस करू नये आपण, किंवा फक्त पैसेच पाहिजे हो आपल्याला या धंद्यातून. नक्कीच पैसे पाहिजे आपल्याला धंद्यातून, पण आपल्याला चांगली लोक पाहिजे, आपल्याला चांगलं कनेक्शन पाहिजे, आपल्याला चांगले प्लॅटफॉर्म पाहिजे आहेत. हे जोपर्यंत आपण चांगलं कनेक्ट करत नाही करेक्ट. तोपर्यंत असा धंदा असा नुसता डायरेक्टली येत नाही. राईट. राईट. एकदम बरोबर सांगितलं. आय थिंक जे आहे व्हॅल्यूज आणि तुमच्या स्किल्सला जास्त महत्व आहे, रादर दॅन यू रन बिहाइंड द मनी. जे 3 इडियट्स मध्ये पण तेच आहे, बऱ्याचशा मूवीज मधले तेच मेसेजेस असतात. सो काबिलियत को करो. राईट. राईट. ओके. सो पुढचा क्वेश्चन आहे की रेरा एक्झॅक्टली काय आहे रेरा, आणि याच्यामध्ये ऑब्व्हियसली कोर्स मध्ये कव्हर होणार आहे, बट तुम्ही ग्लिम्स एक देऊ शकता का रेरा काय असतं? रेराचा लॉंग फॉर्म आहे रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पहिले हा लॉ आणला आणि नंतर वेगवेगळ्या स्टेट्सला सांगितलं की तुम्ही हा अडॉप्ट करा. महाराष्ट्राने सगळ्यात पहिला हा अडॉप्ट केलेला आहे, आणि विशेषतः बिल्डर लॉबीनी खूप चांगल्या पद्धतीने याला वेलकम केलं. डिटेल तर मी सांगेन, पण 3 महत्वाचे आस्पेक्ट त्याच्यामध्ये. एक म्हणजे बिल्डर जे स्वतः घर बनवतात, दुसरं म्हणजे कस्टमर जे हे घर विकत घेतात, आणि तिसरं म्हणजे ब्रोकर जो ह्या दोघांना जोडतो. या तिन्ही यांचे रोल काय असले पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटीज काय असल्या पाहिजे, ड्युटीज काय असल्या पाहिजे, डूज अँड डोंट्स काय असले पाहिजे, हे खूप चांगल्या पद्धतीने कायद्याच्या भाषेमध्ये मांडले गेले. ही सगळ्यात मोठी स्टेप, आणि असे कायदे US मध्ये 60-70 वर्षांपूर्वीच झालेले होते, म्हणून त्यांची ग्रोथ या फील्डमध्ये झाली. आणि आज जीडीपी मध्ये एवढा मोठा आपला प्ले असून सुद्धा रिअल इस्टेटचा आजपर्यंत त्याच्या रिलेटेड कुठलाही असा मोठा असा कायदा नव्हता, तो रेराच्या निमित्ताने आपल्याला मिळालेला आहे. ग्रेट. आणि येस, जमीन मोजायला वेगळ्या एजन्सीज असतात, राईट? म्हणजे कसं सर्वेइंगच्या एजन्सीज असतात त्याच्या? हो, सर्वेइंगच्याच म्हणते मी. तुमच्या लोकल ठिकाणी सर्वेइंगची एजन्सी जर का तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला नक्की ती एजन्सी मिळून जाईल. राईट. अजूनही बरेच क्वेश्चन्स आहे, सो आपण पुन्हा क्वेश्चन्स कंटिन्यू करू. त्याच्या आधी काही लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, सो आय क्विकली कव्हर. तर हा रिअल इस्टेट मार्केटिंगचा जो कोर्स आहे 8 मार्च पासून चालू होतोय, आणि याचं ड्युरेशन आहे 18 दिवस. लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होणार आहे, आणि याचं टायमिंग पण रोज रात्री 8 ते 9:30 या वेळेमध्ये होणार. आता काही लोक आजच्या वेबिनारला उशिरा जॉईन झाले असेल तर तुम्ही आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग पुन्हा बघू शकता. तिकडे वॉच लेटेस्ट वेबिनार सेक्शनला इकडे तुम्ही गेले तर तुम्ही रेकॉर्डिंग पुन्हा बघू शकता. तुम्हाला ऑलरेडी एक चॅट बॉक्स मध्ये याची रेकॉर्डिंग कोर्सची लिंक तुम्हाला पाठवलेली आहे. सो आता सिलेबस बघू. सो याच्यामध्ये रोल काय काय आहे की सगळ्यात आधी विवेक मिश्रा सर तुम्हाला गायडन्स करणार आहे की रिअल इस्टेट ब्रोकिंगचं बेनिफिट्स काय आहे, एबीसीडी ऑफ ब्रोकिंग आहे, मग टायटल, स्टॅम्प ड्युटी, कन्व्हर्जन्स आहे, काय काय गव्हर्नमेंटचे स्पेशल ऑफिसर्स असतात, स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन काय असतात, इम्पॉर्टन्स ऑफ रिअल इस्टेट असोसिएशन काय काय असतात, आणि या गोष्टींवरती तुम्हाला विवेक सर गायडन्स करणार आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीचा कसा वापर करू शकतो, जो ऑलरेडी क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये विवेक अग्निहोत्री सर आहे जे तुम्हाला गायडन्स करणार आहे की टेक्नॉलॉजीचा वापर करून कसं परचेस सेल करू शकतात, कशा प्रॉपर्टीज तुम्ही ऑनलाईन फाइंड करू शकतात. त्याच्यामध्ये बरेचसे डिटेल्स आहेत, ते तुम्हाला कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर लिगॅलिटीज जे आहे की 712, 6ड, फेरफार नोंदणी, लिगल ऍस्पेक्ट, FSI, TDR, काय काय डॉक्युमेंटेशन लागतात एखादी लँड घ्यायला किंवा विकायला, सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला देवेंद्र लोहाटे सर आहे जे गाईड करणार आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटिंग बद्दल आहे, की सेल्फ ब्रँडिंग कसं करायचं, नेटवर्किंग कसं करायचं, कम्युनिकेशन स्किल काय असतात, निगोशिएशन कसं करायचं, याच्यावरती मनोज बुक्की सर गाईडन्स करणार आहे. निगोशिएशन आणि कन्व्हर्जन आणि मेन म्हणजे डील्स बरेच तुम्हाला कस्टमर भेटतील, पण त्या क्लोज कसे करायचे, तर त्याच्यासाठी राज तर्लेकर सर आहे, जे तुम्हाला गाईडन्स करणार आहे. आणि आयडेंटिफाय नीड कशा करायच्या एक्झॅक्टली कस्टमर्सच्या, आणि त्या नीडला बिझनेस मध्ये कसं कन्वर्ट करायचं, त्याच्यासाठी तुम्हाला उद्योगवर्धीचे फाउंडर चांडक सर गायडन्स करणार. हे सगळे फाउंडर्स मेंटॉर्स आहे, ज्यांचे तुम्ही एक्सपिरियन्सेस बघू शकतात. प्रत्येक जण आपल्या याच्यात प्रॅक्टिसिंग याच्यामध्ये एक तर रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे, ब्रोकर्स आहे, प्रॉपर्टी इन्व्हेस्टर्स आहे, लॉयर्स आहे, असे प्रत्येक जण या एक्सपर्ट या कोर्समध्ये तुम्हाला गायडन्स करणार. आणि ऑफकोर्स आमचे 6,000 पेक्षा जास्त नेटवर्क आहे या रिअल इस्टेटचं, तर त्याच्यात नेटवर्कमध्ये तुम्हाला एक सामील व्हायला भेटतं आणि तुमचं पॅन महाराष्ट्रात स्ट्रॉंग नेटवर्क होतो. सो हे सगळे बेनिफिट्स आहे. बरेचसे सक्सेस स्टोरीज आहे. अनिल आयर सर जे नाशिकमध्ये मोठे बिल्डर आहे, त्यांचे क्रेडाईचे ते चेअरमन पण आहे. त्यांचे 200 करोड पेक्षा जास्त आजच त्यांनी एक लॉन्च केला, 200 करोडचा प्रोजेक्ट त्यांनी लॉन्च केला. हे सगळे आपले पार्टिसिपंट आहे. नरेंद्र जाधव सर, किरण चव्हाण सर, ज्यांचा आज नाशिकमध्ये खूप मोठा ग्रेप काउंटी हा जो मोठा प्रोजेक्ट आहे, हजारो एकर मध्ये त्यांचे लँड आहे, तर हे आपले सुद्धा पार्टिसिपंट आहे. सो बरेचसे तुम्हाला गायडन्स मिळणार. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता कोर्ससाठी. इथे तुमच्या डिटेल्स फिलअप केल्या तर तुम्ही डिरेक्टली रजिस्टरवर क्लिक केलं तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंटची विंडो ओपन होईल. हे सगळे बेनिफिट्स आहे. म्हणजे बॅच साईज लिमिटेड असते. 6 महिने तुम्हाला रेकॉर्डिंग ऍक्सेस सुद्धा मिळतो. प्रत्येक लाईव्ह सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला नेक्स्ट डे भेटते. तर एका दिवशी लाईव्ह यायला नाही जमलं तर यू कॅन वॉच द रेकॉर्डिंग. आणि हँड होल्डिंग सपोर्ट आहे कोर्स झाल्यानंतर. असं तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार नाही कोर्स झाल्यानंतर. हाही तुम्ही बघू शकता. आणि हे आमचे स्क्रीनशॉट्स काही बघू शकतात, की आमच्या पार्टिसिपंट्सनी कोर्स झाल्यानंतर हे सगळे स्क्रीनशॉट्स आमच्या ह्याच्यावरती टाकलेले आहेत. फीडबॅकचं हे तुम्ही बघू शकतात. हे तुम्ही बघू शकतात, की ओव्हरऑल खूप पॉवरफुल सगळ्यांनी एक फीडबॅक्स टाकलेले, तर ते तुम्ही सगळे आमच्या ह्याच्यावरती बघू शकतात. राईट. ओके. सो विल कव्हर फर्दर क्वेश्चन्स. आणि इकडे सगळे फीडबॅक्स आणि हे बघू शकतात. आणि हा हिंदी किंवा मराठीमध्ये आमचा कोर्स पूर्ण ऑनलाईन कंडक्ट केला जाईल. आणि उद्योगवर्धीच्या युट्यूब चॅनलवर आमचे व्हिडिओज बरेचसे ट्रेंडिंग व्हिडिओज आहे, ट्रेंडिंग टॉपिक्स वरती आम्ही घेत असतो. बिल्डर्स, कन्स्ट्रक्शन असेल, शेअर मार्केट, बिझनेस रिलेटेड सगळे व्हिडिओज तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर बघू शकतात. आणि आमचे एवढे 65,000 प्लस ऑन्टरप्रेनर्स आहे, त्यांच्या तुम्ही सक्सेस स्टोरीज, त्यांच्या जर्नीज आमच्या युट्यूब चॅनलवर बघू शकतात, की त्यांनी कसं केलं. ओके. माझं सर थोडा आय थिंक इंटरनेट हे होतं. पुढचा एक की रेरा रजिस्ट्रेशन मध्ये एक व्यक्ती स्वतःला बिल्डर ब्रोकर म्हणून स्वतःला रजिस्टर करू शकतो, की प्रत्येकाला वेगवेगळं करावं लागतं. म्हणजे बिल्डर ब्रोकर वेगवेगळं करावं लागतं का एकच व्यक्ती सगळ्या याच्यात एका याच्यात करू शकतो? वेगवेगळं आहे. ब्रोकरशिप साठी वेगळं करायला लागतं आणि बिल्डरशिप साठी प्रत्येक जे नवीन नवीन बिल्डिंग असते त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळा रेरा नंबर घ्यायला लागतो. करेक्ट. आणि येस, आमच्या सगळ्या फॅकल्टीजचा तुम्हाला लाईफ टाइम एक सपोर्ट मिळणार आहे. ऑब्विसली विवेक सर कनेक्शन. ओके. रिअल इस्टेटचं काही वेगळा लायसन्स पण असतो का? रेरा हेच रिअल इस्टेट साठी लायसन्स आहे. पूर्वी सगळे लोक शॉप ऍक्ट वगैरे वापरायचे, पण आता रेरा हे ऑथोराइज लायसन्स आहे. ओके. ओके. ग्रेट. सो ज्यांनी आता हँड रेज केले, आय एम सेंडिंग यू अनम्यूट रिक्वेस्ट. आणि हा कोर्स हा मंडे टू 18 वर्किंग डेज आहे. संडेला हॉलिडे असतो आणि अल्टरनेट सॅटर्डे सुद्धा आमचे ऑफ असतात. सो 18 वर्किंग डेज मध्ये हा ऑनलाईन होतो आणि 8 to 9:30 लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स. येस, यशचा कोणता क्वेश्चन आहे? विचारा यश. सर एक क्वेश्चन होता. ऍक्च्युली मी रेरा रजिस्ट्रेशन करताना 2 गोष्टी समोर आल्या, की तुमची फर्मची जी रेरा रजिस्ट्रेशन असते ती वेगळी असते आणि तुमचा आवाज कट होतोय. ऐकू येत नाहीये. आवाज कट होतोय. हा. येस. राजीव पाटील, अजय यश, तुमचा आवाज कट होतोय. पुन्हा विचारा तुमचा क्वेश्चन स्टार्टिंग पासून. रजिस्ट्रेशन जेव्हा आपण करतो तर
त्याच्यात दोन ब्रोकर लोकांचे दोन ऑप्शन्स असतात. एक तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता आणि दुसरं तुमच्या फर्मच्या नावाने रजिस्ट्रेशन करू शकता. बट दोघांच्या फीस मध्ये वास्ट डिफरन्स आहे. ऑलमोस्ट इट इज मोर दॅन 10 टाइम्स. तर काय प्रेफर करायला पाहिजे आणि तो जो डिफरन्स असतो तर त्याच्यामध्ये बेनिफिशियरी कुठलं असेल किंवा 10 टाइम्स व्हॅल्यू जेव्हा तुम्ही पे करता तेव्हा ते रिटर्न्स मिळतात का? नाही, मला तर असं वाटतं की सरळ बेस्ट आपण प्रोप्रायटरशिप पासून सुरुवात करावी, कारण की ते जवळजवळ 10-11 हजार आणि जर फॉर्मच्या नावाने केलं तर 1 लाख रुपये त्याची फी आहे. तर त्याचा काही त्यांच्या अँगलनी काही हे नाहीये. ज्यावेळेस आपली एवढी मोठी ऑर्गनायझेशन होऊन जाते की आपल्याला कंपनी दाखवायला लागेल आणि टॅक्सेशनच्या दृष्टीने आपल्याला ते सोपं पडेल, त्यावेळेस ते लायसन्स घ्यायला काही हरकत नाही. नाही तर आता तरी सेम काही फरक पडत नाही त्याने. ओके, नो प्रॉब्लेम. येस, थँक्यू यश. पुढचा क्वेश्चन, युट्यूब चॅनलचं नाव उद्योगवर्धिनी. हा, येस राजीव थेटेपर. येस सर, माझा एक क्वेश्चन होता. आपल्याला साधारणतः रजिस्ट्रेशन करण्यासाठी खर्च किती येतो? म्हणजे आपण ब्रोकरचं जे लायसन घ्यायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी खर्च किती येतो? 10-11 हजार रुपये. अच्छा. पण रेराचं मिळतं ना रजिस्ट्रेशन पण? लगेच केलं पाहिजे असं काही नाहीये. ते ज्यावेळेस आपण बिल्डर सोबत आणि नवीन प्रॉपर्टीज विकतो त्याच वेळेस ते लागतं. जर का आपण सुरुवात करणार आहोत आणि आपण जर का पहिले रेंटल पासून सुरुवात करणार आहोत किंवा आपण रिसेल करणार आहोत, तर तेवढं आपण आपल्या बेसिक शॉप ऍक्ट वरती सुद्धा ते काम करू शकतो. आणि मग पुढे एकदा का चांगल्या डील झाल्या, चांगले पैसे मिळाले की त्यानंतर रेरा आपण करावं. जेव्हा आपण बिल्डर्स सोबत आपण ज्यावेळेस व्यवहार करतो आणि त्यांचे नवीन फ्लॅट आणि नवीन युनिट विकतो, त्यावेळेस आपल्याला रेरा सर्टिफिकेट त्यांना द्यावं लागतं. नाही तर नाही द्यावं नाही, लागतं. आता सध्या सर आम्ही करतोय. आता आमच्याकडे समजा कुठलंच हे नाही, पण आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून या क्षेत्रात आहे. नाही, मग तर तुम्ही रेरा घेतलंच पाहिजे. हा, तर आम्हाला म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स वगैरे भरपूर त्याच्याबद्दल नाही, पण आम्हाला समजा लायसन वगैरे नाही आता आपण काढलेलं कुठलंच. घेतलं पाहिजे तर त्याची थोडी माहिती दिली तर चांगलं आहे आम्हाला. घेतलं पाहिजे. मग 3-4 वर्ष आले तर घेतलं पाहिजे. येस राम. विशाल यांचं काही क्वेश्चन आहे? हा, येस अजय आणि विशाल यांचं क्वेश्चन आहे. विशाल, येस विचारा. सर तुमचा आवाज कट झालाय, एक म्यूट झालाय विशाल तुमचा. म्यूट झालाय विशाल. आता येतोय आवाज? हो. ओके. विवेकजी, कोर्सच्या अनुषंगाने 1-2 गोष्टी विचारायच्या होत्या की कोर्स कम्प्लीट करत असताना ऑन साइट आपण जे म्हणतो की प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणं, तसं काही लाईव्ह केसेस वरती काही सोशली म्हणा किंवा असं काही काम करता येईल का एक कोर्स संपल्यानंतर, की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स? एक भाग. दुसरं की समजा तुमच्याकडे नाही ऑप्शन्स, पण माझ्याकडे समजा काही केसेस आहे, कारण आय एम नाऊ एंटरिंग इन टू दॅट. तर माझ्याकडे स्वतःकडे समजा काही केस आहे एखादी, पण ती मी काही क्रॅक करू शकत नाही. अशा केसमध्ये कोर्स म्हणून म्हणा किंवा काही असं तिथे काही सपोर्ट्स मिळेल का? आणि तिसरा, शेवटी नॉलेज घेतलं, सगळं गेलं, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असताना ऑन साइट जो सपोर्ट लागतो काम करत असताना, तिथे फेल्युअर येतं, तिथे याचा सपोर्ट मिळणार का? लायसन्सचं उत्तर तुम्ही दिलं. तिसरं मला असं विचारायचं होतं, आपण बघितलं नाशिकचं 2008 पासून 800 रुपये स्क्वेअर फूट पासून आता 7,000-8,000 रुपयापर्यंत रेट गेलेले आहेत आपल्याकडे. तर ओव्हर नेक्स्ट 10 इयर्स व्हॉट यू फील दॅट की नाशिकची रिअल इस्टेट सेक्टर किती पर्सेंटेज मध्ये किंवा इन टर्म्स ऑफ स्क्वेअर फूटच्या रेट्स प्रमाणे विचार करायचा झाला तर किती याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, पर्टिक्युलरली नाशिक करता? सगळ्यात पहिले की आम्ही काय करतो की जो कुठला ग्रुप आपला आहे ना, त्या प्रत्येक ग्रुपमध्ये कोणीतरी डेव्हलपर असतं, बिल्डर कॅटेगरी असते आणि ब्रोकिंग कॅटेगरी असते. आम्ही त्यांच्याच मध्ये म्हणतो की तुम्ही तुमच्यामध्येच पहिले ग्रुप तयार करा आणि ज्या काही इन्क्वायरीज आहेत त्या इंटरनली पहिले सर्क्युलेट करा आणि त्यांना पहिले चान्स द्या, जेणेकरून मग तो चान्स जर का मिळाला तर आपल्या ग्रुपमधल्या ज्या लोकांना समजा जागा हवी आहे त्याची रिक्वायरमेंट त्याच ग्रुपमधले ज्यांना ब्रोकर बनायचे ते हे करू शकतात. दुसरी गोष्ट, जसं आता नाशिकमध्ये विवेक अग्निहोत्री हे स्वतः ब्रोकिंग करतात, फुल टाइम ब्रोकिंग करतात. तुम्ही जे म्हणालात की बाबा माझं होत नाहीये पण मला हे करायचंय, तर ते तुम्हाला हँड होल्डिंग देऊ शकतात की ठीक आहे, काय आहे ते घेऊन या, त्या अनुषंगाने आपण ती प्रॉपर्टी बघू आणि त्याच्यावरती तुम्हाला हँड होल्डिंग देऊन त्या प्रॉपर्टीचं डील केलं जाईल. तो काही प्रॉब्लेम नाही. त्या सगळ्या गोष्टी राज तलरेजा
तिथेच आहेत नाशिकमध्ये. ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं पण काम चालतं. तर ज्या ज्या काही प्रॉपर्टीज तुमच्याकडे आहेत त्या तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता आणि त्या अनुषंगाने त्या डीलमध्ये ते आणि तुम्ही स्वतः थांबून तुम्ही बघू शकता की याची देई याची कशा पद्धतीने डील वगैरे होत आहेत. ग्रोथ म्हणाल तर ग्रोथ मी असं म्हणेन की शेअर मार्केटमधलं आपण किती जास्ती घेऊ शकतो याला जास्ती महत्व आहे. समजा रिअल इस्टेटची ग्रोथ म्हणजे रिअल इस्टेटचा नुसता भाव वाढणं, जसं शेअर मार्केट असतं तसं नसतं. रिअल इस्टेटची ग्रोथ ही की माझा शेअर काय आहे, कारण की तो 8,000 स्क्वेअर फीटचा माल नंतर 12,000 जरी झाला पण मी त्याच्यात काहीच स्वतः विकू शकलो नाही तर काही मजा नाहीये. त्याऐवजी मी एखादं नवीन प्रोजेक्ट ज्यावेळेस लॉन्च होतो त्यावेळेस मी किती त्यातला माल विकू शकतो आणि याच्यासाठी पाहिजे प्रोसेस ओरिएंटेड माझा अप्रोच. माझी प्रोसेस जेवढी सुपरफाईन असते ना त्या प्रोसेसला सतत करत 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 माझी डील साईज सुद्धा वाढत जाते. म्हणजे पूर्वी समजा कोणी 10-20 लाख रुपयाचं करत असेल, मग चांगली प्रोसेस डेव्हलप झाल्यामुळे 50 लाखाचं करायलाही काही प्रॉब्लेम नाही, मग 1 कोटीचं करायला प्रॉब्लेम नाही. कारण की 10 लाखाचा प्लॉट असो नाही तर 10 कोटीचा प्लॉट असो, कागदपत्र सगळे सेम असतात मोर ऑर लेस. म्हणून प्रोसेस जास्ती मॅटर करते. म्हणून मी म्हणेन की रिअल इस्टेटचा तो भावापेक्षा जे काही व्यवहार मार्केटमध्ये होत आहेत त्याच्यामध्ये मी माझा शेअर किती वाढवू शकतो या ग्रोथला सगळ्यात जास्त प्रत्येक जण महत्व हे देत असतं. बाकी ऑर्गॅनिकली जे काही रेट वाढतील ते तर वाढतीलच वाढतील, ह्याच्यात काही बात नाही. राईट राईट ग्रेट. एकदम परफेक्ट आन्सर होता सर तुमचा, एकदम नाईसली ऑर्गनाइज. आणि ऑफकोर्स नेटवर्किंग मध्ये आमचे सगळे जे ट्रेनर्स आहेत तेच तुम्हाला हेल्प करणार आहे याच्यामध्ये, कारण ते स्वतः फील्डमध्ये डेली काम करतात. सो त्यांना ते ऑलरेडी त्या क्लायंट बद्दल किंवा मार्केट बद्दल ऑलरेडी नॉलेज असेल प्रॉब्ली. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की अप्रॉक्स काय मार्जिन असते किंवा म्हणजे कसं आपलं कमिशन असतं किंवा जे रेव्हेन्यू असतो तो कसा असतो? जर का ब्रोकरच्या बाबतीत म्हणाल तर नाशिकच्या बाबतीमध्ये 1 कोटी रुपयापर्यंत जर का आपण डील केलं तर साधारणतः 2% हे ब्रोकरेज मिळतं. 1 कोटीच्या वरती जर का आपण डील केलं सेल परचेस मध्ये तर 1% ब्रोकरेज मिळतं. रेंटलच्या बाबतीमध्ये साधारणतः 1, 2, 3 महिन्याचं रेंट आपल्याला मिळू शकतं. जेवढा मोठं टेन्युअर तेवढं जास्ती महिन्यांचं रेंट, जेवढं छोटं टेन्युअर तेवढं कमी मिळायचं. हे बिल्डरशिपच्या बाबतीमध्ये डिपेंड करतं की तुमचं प्रोजेक्ट कुठे चालू आहे, तरी पण तुम्ही एक रफली 500 रुपये पर स्क्वेअर फीट हा प्युअर प्रॉफिट बघू शकता. पण बिल्डरशिप मध्ये बरेचसे कन्सर्न्स आहेत की तुमचा स्वतःचा पैसा आहे की तुम्ही व्याजाने पैसा घेतलेला आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी येतात. त्यामुळे बिल्डरशिप आणि डेव्हलपर जे स्वतः जागा वगैरे विकतात त्यांचे प्रॉफिट हे फ्लक्च्युएटिंग असतात. हे साधारणतः मार्जिन्स आहेत. राईट राईट करेक्ट. येस, सो आय थिंक वी हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स. सो ज्यांना अजूनही क्वेश्चन असेल तुम्ही चॅट बॉक्स वरती टाकू शकतात किंवा तुम्ही याच्यामध्ये पाठवू शकतात. ओके, एक क्वेश्चन आहे, गावाखेड्यात रेंज नसते तर कधी डेली लेक्चरचे सिक्वेन्स? हा येस, सो तुम्हाला डेली रेकॉर्डिंग भेटते. नेक्स्ट डे तुम्हाला त्या सेशनची रेकॉर्डिंग भेटते. तर तुम्हाला एक दिवशी मिस झालं काय झालं तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून ते सेशन जॉईन करू शकतात. तर तुमचा जो नेक्स्ट डे मॉर्निंग इव्हिनिंगचा सेशन आहे त्याच्या आधी तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस पाठवला जातो. ओके, आणि बिल्डरशिप वरती एक क्वेश्चन आहे की आमचा ज्यांना बिल्डर व्हायचंय, छोटे लहान मोठे प्रोजेक्ट करायचे, त्यांच्यासाठी आमचा बिल्डरशिप नावाचा एक स्पेसिफिक कोर्स आहे जो नाशिक लोकेशनला ऑफलाईन आहे. सर ज्यांना जे ऑलरेडी ज्यांनी हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण बिल्डरशिपचे इकॉनॉमिक्स सांगणार आहे की एक्झॅक्टली त्याच्यामधल्या टेक्निकल गोष्टी आहे. रेरा असेल, जागा खरेदी विक्री पासून काय काय परमिट्स लागतात एका बिल्डिंगला ते त्याच्यामध्ये कव्हर होतं. दिस इज ऑल अबाउट रिअल इस्टेट. ओके, पुढचं आहे की कॅन आय डू रेरा लायसन्स फॉर कॅन आय डू विदाउट रेरा लायसन्स फॉर न्यू डेव्हलपमेंट प्रोजेक्ट? आय नाही. थिंक नाही नाही, आता ते नाही राहिलं आणि रेरा तुम्हाला कंपल्सरी लायसन्स लागतोच कुठलाही नवीन रिसेल करू शकता डेव्हलपमेंट तुम्ही, रेंटल करू शकता, पण नवीनसाठी तर तुम्हाला रेरा म्हणजे कुंडली मिलनच असतं की आपण बिल्डर कडून त्याचं रेरा लायसन्स घ्यायचं त्याच्या बिल्डिंगचं आणि आपलं रेरा लायसन्सची कॉपी त्याला द्यायची, झेरॉक्स कॉपी. त्यामुळे नवीनच्या बाबतीत तर तेच करायला लागेल. राईट. ओके, सो येस, थँक्यू विवेक सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि बिल्डरशिपचा कोर्स हा ऑनलाईन नाहीये कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा साईट व्हिजिट्स इन्क्लुडेड आहे आणि बेसिकली तो आम्ही न्यू लॉन्च केलाय, बट विल कम अप विथ अ ऑनलाईन व्हर्जन त्या कोर्ससाठी. ओके, दिस प्रोग्राम कव्हर्स ऍग्री लँड, तो येस ऍग्री लँड सुद्धा याच्यामध्ये कव्हर होणार आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन आणि त्या गोष्टी पण होणार आहे. ओके, सो येस, थँक्यू सर विवेक सर फॉर वंडरफुल गायडन्स.
थँक्यू. आणि फॉर ऑल द क्वेश्चन्स ॲज युजल. आणि एकदम छान तुमचं नॉलेज आहे याच्यामध्ये. आणि आय एम शुअर कोर्समध्ये अजून सगळ्यांना अजून खूप डीपली बेनिफिट होणार आहे. विवेक सरांचे बरेच सेशन असतात आणि रोज रात्री 8 ते 9, 9:30 या टायमिंग मध्ये सर तुम्हाला गायडन्स करणार आहे. आणि आमचे बरेच मेंटर्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिकली या विषयावरती, प्रत्येक विषयावरती तुम्हाला गायडन्स करणार. लीगल, टेक्निकल, मार्केटिंग, डील क्लोजिंग, एबीसीडी ऑफ ब्रोकिंग, सगळे टॉपिक्स याच्यामध्ये डिटेलमध्ये कव्हर्ड आहे. सो विथ दिस आपण आजचं सेशन इथे थांबूयात, आजचं वेबिनार. आणि बॅच 8 मार्च पासून चालू होते, रोज रात्री 8 ते 9:30. So thank you, Vivek sir, and thank you all audience. Thank you, and thank Sriram. you, Mahak Jain, for joining. Yes, thank you. चला सगळेजण भेटूया आणि हसत खेळत शिकूया. सगळेजण प्लीज जॉईन करा आणि 8 तारखेला सगळेजण मला तिथे हवेत. थँक्यू. गुड नाईट. Thank you. Good night. Bye.